नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत। मला आठवते लहानपणापासून जेव्हाही आमच्या घरी गुलाबजाम बनायचे, बाबा नेहमी गिट्सचे पॅकेट घेऊन यायचे आणि नंतर आई सुद्धा मला किराणा दुकानातून गिट्सचेच पॅकेट आणायला सांगायची। तर आता तीच परंपरा पुढे जपत आज सुद्धा मी गिट्सचे पॅकेट वापरून गुलाबजाम बनवणार आहे। गिट्स हे इन्स्टंट मिक्स वापरून 3 स्टेप मध्ये गुलाबजाम तयार होतात, त्यामुळे करायला खूप सोपं आहे। पॅकेटचे जरी गुलाबजाम असले तरी गुलाबजाम सॉफ्ट, स्पॉन्जी आणि रसरशीत होण्याकरिता काही टिप्स आणि टेक्निक्स आहे, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल तर परफेक्ट गुलाबजाम कसे करायचे चला तेच बघूयात। गुलाबजाम करण्याकरिता इथे मी गिट्सचे इन्स्टंट मिक्स घेतलेला आहे। हे एका बाउलमध्ये काढून अगोदर चमच्याने जर काही गुठळे असतील तर त्या मोडून घ्यायचे आहे। त्यानंतर साधारण 150 ml पाणी किंवा दूध घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। दूध किंवा पाणी काहीही वापरू शकता, दोन्हीमुळे चव छानच येते। भिजवल्यानंतर हे थोडं सैलसर दिसेल, तर हे असंच दिसायला हवं। आता यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटे रेस्ट करण्याकरिता बाजूला ठेवायचं आहे। गुलाबजाम करताना आमच्याकडे नेहमी गिट्सचेच पॅकेट का बरं वापरतात, तर यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्स, आर्टिफिशियल कलर किंवा आर्टिफिशियल फ्लेवर्स नाही आहे आणि या एका पॅकेटपासून तब्बल 40 गुलाबजाम तयार होतात। साधारण 15 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा गोळा जो आहे थोडा घट्टसर झालेला आहे। या स्टेजवर गुलाबजाम करता बॉल्स तयार करून बघायचे। परफेक्ट बनले तर सर्व बॉल्स तसेच तयार करून घ्यायचे आहे। इन केस थोडं कोरडं वाटलं तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी किंवा दूध घालून 5 मिनिटे राहू द्यायचं आणि मग गोळा तयार करून बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। हा जो गोळा आहे सॉफ्ट असायला हवा, तर अशाच प्रकारे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। गुलाबजाम तुम्ही एकतर तेलात किंवा तुपात तळू शकता। तुपात तळणार असाल तर गिट्सचे दाणेदार गाईचे तूप नक्की वापरून बघाल, याची चव आणि सुगंध अप्रतिम आहे। आणि जर तुम्ही तेलात तळणार असाल तर रिफाईंड तेल वापरायचं आहे, ज्याही तेलाला सुगंध नाही असं तेल वापरायचं आहे। आणि शेवटी एक ट्रिक सांगितलेली आहे, तेलात तळल्यावर सुद्धा तुपात तळलेल्यासारखी चव कशी आणायची ते सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल। गुलाबजाम तळताना तेल किंवा तुपाचं जे टेम्परेचर आहे मीडियम हॉट असायला हवं आणि लो टू मीडियम फ्लेमवरच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। तेल किंवा तूप फार गरम असेल तर गुलाबजाम लवकर जळतात आणि आतमधून कच्चे राहू शकतात, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे। तळताना सतत तुम्हाला छोट्या चमच्याच्या मदतीने ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते सर्व बाजूने तळले गेले जाईल आणि एकसारखा ब्राउनिश रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी अगोदर सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहे आणि आता यानंतर आपण साखरेचा पाक करणार आहोत। जर तुम्ही साखरेचा पाक अगोदर केला, मग साखरेचा पाक कोमट असताना गरम गुलाबजाम तुम्ही त्यामध्ये घालू शकता, पण इथे मी गुलाबजाम अगोदर तळलेले आहे आणि आता साखरेचा पाक करत आहे। तर त्यासाठी एका पसरट पॅनमध्ये 2 कप साखर आणि 2 कप पाणी घातलेलं आहे। साधारण 600 ग्राम साखर आहे, तर त्याला 600 ml पाणी घातलेलं आहे। यामध्ये थोडेसे केशरचे धागे घातलेले आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवून साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आणि साखर पूर्णपणे विरघळल्यावर हाय फ्लेमवर 5 ते 6 मिनिटे हा पाक शिजवून घ्यायचा आहे। 1 तारीपेक्षा कमी कन्सिस्टन्सी असलेला पाक करायचा आहे। हाताला चिकट लागायला हवा तिथपर्यंत हा पाक करायचा आहे, ओव्हर कुक करायचा नाही। तर इथे पाक आपला झालेला आहे। शेवटी गॅस बंद करून यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि आता हा पाक गरम असतानाच जे तळून घेतलेले गुलाबजाम आहे ते घालायचं आहे। आपला इथे पाक गरम आहे आणि गुलाबजाम रूम टेम्परेचरवर आहे, त्यामुळे कोणतीही एक वस्तू गरम असायला हवी, तर तेव्हाच ते घालायचं आहे। जर पाक अगोदर केला असेल तर कोमट पाकामध्ये गरम गरम तळलेले गुलाबजाम घालायचे आहे आणि जर गुलाबजाम अगोदर तळून घेतले असेल तर गरम पाकामध्ये गुलाबजाम घालायचे आहे, म्हणजे रस त्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होतो। आता यामध्ये गुलाबजाम घातल्यावर इथे मी 1 चमचा गिट्सचे दाणेदार गाईचे तूप घातलेलं आहे। यावरून तूप घातल्यावर गुलाबजाममध्ये तूप ॲब्झॉर्ब होतं आणि अगदी तुपात तळल्यासारखेच हे गुलाबजाम लागतात। एकदा नक्की करून बघाल। गुलाबजाम यामध्ये घातल्यावर साधारण अर्धा ते 1 तास पाक पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतपर्यंत वाट बघायची आहे। तर साधारण 1 तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता गुलाबजाममध्ये पाक छानपैकी मुरलेला आहे। तर इथे हे गुलाबजाम आपले तयार आहे, सर्व करून घेऊया। यावर तुम्ही बदाम किंवा पिस्त्याचे कातरण घालू शकता। छान असे सॉफ्ट, स्पॉन्जी आणि ज्युसी आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहे। खायला खव्याच्या गुलाबजामपेक्षाही मस्त लागतात।
तर या गुढीपाडव्याला हे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा आणि हे गीटचं पॅकेट किंवा तूप तुम्ही कोणत्याही जवळच्या किराणा स्टोअर्स, डीमार्ट किंवा ऑनलाईन ब्लिंकिट, झेप्टो यावरून ऑर्डर करू शकता. तर नक्की ट्राय करून बघाल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.